नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत। आवळा दररोज खाल्ला जावा असं बोलतात, पण आपण आवळा खाल्ला जात नाही कारण तो चवीला तुरट असतो। तर त्याची आपण सुकून चूर्ण करणार आहोत। तर ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर आवळ्याचं चूर्ण करूया। आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, तर हे धुवून घेतलेले आहेत मी स्वच्छ। आता आपण त्याला पुसून घेऊया कपड्यावर। धुतलेले आपण थोडंसं असं पुसून घेऊया। आणि त्याच्यानंतर आपण लगेचच आता आवळे खिसायला घेऊया। आपण हे सगळे आवळे आता घासून घ्यायचे। नुसतेच हे आवळे घासायचे, तो उकडलायचे नाही काय नाही। आपण धुवून घेतलेले आहेत स्वच्छ, त्याच्यानंतर पुसलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यावर घासतोय हे आवळे। मी सगळे हे आवळे घासून घेते, खिसायचे छानसे असे। इथं आता आपले हे सगळे आवळे झालेले आहेत खिसून। तर हे खायला आवळा अतिशय चांगला आहे, त्याच्याने केसांची वाढ वगैरे होते, आपले स्वास्थ्य पण चांगलं राहतं। तर हे आपण खिसून राहिलेले हे जे बिया आहेत ह्या सुद्धा आपण बिया टाकायच्या नाही। त्या बिया ज्यावेळेला आपण केस धुणार आहेत त्यावेळेला ह्या 1-2 बिया आणि शिकेकाई रिटा असं करून ते पाणी उकळवून घ्यायचं आणि त्याच्यानेच केस धुवायचे। केस चांगले राहतात, केस आपले गळत नाहीत, केसांची वाढ होते चांगली। तर ह्या बिया आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत केस धुण्यासाठी। तर असा आवळा आणि बियाचा सुद्धा आपल्याला दोन्ही मिळून फायदा होतो। तर हे आता आपण उन्हाला सुकवायला ठेवायचंय, पातळ असं ठेवायचं, करून घ्यायचं आणि छानसं उन्हाला सुकवायचं। 2-3 दिवस छान सुकवून घ्यायचं, म्हणजे हा चुरा आपल्याला आपण बडीशोप वगैरे कसं खातो त्या पद्धतीनेच खायचं आहे आपल्याला। म्हणजे ओरिजिनल अगदी आपला हा आवळा खायचा। असं आपण आवळा नाही तर कच्चा खाऊ नाही शकत, तर थोडं सुकवून दर दिवशी थोडा थोडा करून खायचा। आवळा खायला चांगला असतो, अगदी गोड वेळ काहीच नको तर मग खायचं। माझ्या इथं कसं ऊन येतं तर मी हे इथंच सुकायला थोडं ठेवते आणि नंतर गच्चीवर सुकायला ठेवते। तर सुकल्यानंतर आपण थोडंसं फिरवून घ्यायचं मध्ये मध्ये आणि त्याची म्हणजे ह्याला आवळा चूर्ण असं बोलला तर काहीच हरकत नाही। आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे 2 ते 3 दिवस। इथं आपले हे आवळा वाळून तयार झालेला आहे। मी 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवलेला आहे। तर बघू शकताय अगदी हलका फुलका झालेला आहे असा खायसाठी। आणि हे आवळे आपण दर दिवशी खायचं, अगदी आपण बडीशोप वगैरे खातो तसं खायचं। थोडंसं अर्धा 1 चमचा। आवळ्यामध्ये C जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती म्हणून पण ह्याचा फायदा होतो। शिवाय A जीवनसत्व आहे, त्याच्यामुळे डोळ्याचं आरोग्य सुधारतं, पचनक्रिया सुधारते। तर असं अतिशय चांगला आवळ्याचा फायदा आहे। तर हे आपण खायचं दर दिवशी। आता आपण बरणीत भरून ठेवूया आणि हे अजिबात खराब होत नाही असं बरणीत भरून ठेवायचं। पूर्ण व्यवस्थित सुकवून घ्यायचं सुरुवातीला। आता आपण बरणीत भरून ठेवूया। तर ही तर झाली आपली आवळा चूर्णची रेसिपी। आवळा खायला पाहिजे कारण त्याच्याने केसांसाठी किंवा रोगप्रतिकार शक्ती आवळ्याने चांगली राहते। तर इथं झाली ही आपली रेसिपी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।